महेशच्या घरात एक विधवा स्त्री आली. लग्नानंतर 1 वर्षात तिच्या पतीचा मृत्यू झाला. महेशला हे माहित नव्हतं, पण त्याने मला सांगितले की ती त्याची मानलेली बहीण होती आणि आता ती त्यांच्याबरोबर आयुष्यभर राहणार होती. तिला धक्का बसला आणि ती वेड्यासारखी वागायची. ती बऱ्याच दिवसांपासून दुखी होती, त्यामुळे दररोज ती कमजोर होत होती. महेशच्या आईने तिला हातभार लावला आणि तिने मनावर नियंत्रण ठेवले. ती घरातच राहिल्यामुळे ती अस्वस्थ होऊ लागली. गावातली लोक म्हणायची तिला शारीरिक व मानसिक धक्का बसला होता. महेश नेहमी तिचे विखुरलेले केस आणि अव्यवस्थित अवस्थेत पाहायचा. जेव्हा ती विहिरीवर कपडे धुवायला जायची तेव्हा नेहमी महेश टॉवेलवर अंघोळ करायचा. त्याने एकदा तिचा अंगाचा उघडा भाग पाहिला. त्याचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत होते. घरात जेव्हा ती जेवण वाढायची तो तिचे अर्धे अंग ब्लाऊज मधून बाहेर आलेले पाहायचा. तो रात्री झोपताना तिच्या खांद्यावर हात टाकायचा. एकदा रात्री महेशचे कुटुंब झोपले आणि त्याचा बाजूला विधवा झोपलेली. महेशने तिच्या अंगाला हात लावायचा प्रयत्न केला. तिला काहीही वाटले नाही, कारण ती गाढ झोपेमध्ये होती. महेशला तिच्या स्पर्शाने आपल्या भावनांवर नियंत्रित होत नव्हते. एके दिवशी माझे वडील घरी नव्हते, म्हणून मी आणि बहीण, भाऊ आणि माझे आई घरी होतो. म्हणून माझ्या आईने महेशला रात्रीच्या वेळी आमच्या सोबत झोपायला बोलावले. मी महेशच्या बाजूला आणि आईला चिकटून झोपली होती. मागोमाग बहीण व भाऊ होते. रात्रीच्या वेळी आईने तिची बाजू बदली व ती महेशच्या दिशेला फिरली. महेशला हात खांद्यावर टाकायची सवय होती, त्याने मी समजून माझ्या आईवर हात टाकला. त्याच वेळी आईने माझ्या ठिकाणी भाऊला झोपवले. मग आम्ही दोघे कोपऱ्याकडे, जिथे महेशचा हात पोचणार नाही अशा अंतरावर झोपलो. एके दिवशी महेशच्या घरात कोणीही नव्हते. त्याने मला त्याच्या घरी बोलावले. आम्ही दोघे नवरा बायकोचा खेळ खेळत होतो आणि त्याने माझे हाताचे चुंबन घेतले. मी त्याच्या वागण्याचा विचार केला नाही. आम्ही एका बेडशीटमध्ये झोपलो. माझ्या कुटुंबाने माझी संपूर्ण दिवस शोधाशोध चालू केली. मग माझ्या चुलत भाऊने संशय घेतला आणि महेशच्या घराकडे जाण्याचे ठरविले. आमचे दोघांचे कपडे अस्ताव्यस्त होते. आम्हाला अस्वस्थ स्थितीत पाहून त्याने आम्हाला ब्लॅकमेल केले. एके दिवशी तो मला वापरायचा प्रयत्न करीत होता. त्याने माझ्या अंगाला स्पर्श करण्याचा देखील प्रयत्न केला आणि त्यांनी मला प्रथम अडल्ट फिल्म दाखविली. एके दिवस मी माझ्या शरीराला स्पर्श करण्यास नकार दिला तर तो माझे रहस्य उघडे करेल असं म्हणाला. मी त्याला सहकार्य दिलं. एकदा माझ्या वडिलांनी माझ्या चुलत भाऊ आणि मला एकत्र पाहिले. तो माझ्याशी दुर्व्यवहार करीत होता म्हणून वडिलांनी त्याला मुंबईला रवाना केले. काही दिवसांनी मलाही मुंबईला पाठवले. महेशला भेटण्याची माझी इच्छा वाढत होती. अखेर तो योग आला. किती वर्ष आम्ही एकमेकांना भेटलो नाही. मनुष्याकडून चूक होते, पण त्याच्याकडे आकाशात मर्यादा देखील आहे. ज्याच्या इच्छाला मर्यादा नाही. जे प्रेम साधताना भाग्य मिळवून देते तेच खरे प्रेम पूर्ण करतात आणि इच्छा असलेल्या देवाशीही आकाशात झगडतात. चांगल्या हेतूने चांगले आणि वाईट हेतूने वाईट घडते. पुढचे 4 वर्ष मी आता माझ्या वडिलांसह मुंबईत होतो. मी आता 18 वर्षांची मुलगी होती. वरीलप्रमाणे माझ्या वडिलांनी मला कोणाशी तरी लग्न करायचं ठरवलं होत. लग्नानंतर तरी माझे व्यसन कमी होईल, पण सगळ्यांना चांगली स्वप्न पडत नसतात. खरं म्हणजे घरात माझ्यासोबत भाऊ व वडील आणि उर्वरित सदस्य गावाकडे गेले. रात्री वडील नाईट शिफ्टला जायचे. एके रात्री महेश मला भेटायला 5च्या दरवाजातून आला. तो माझ्यासोबत संपूर्ण रात्र असायचा आणि भाऊ दुसऱ्या खोलीत गाढ झोपलेला असायचा. संपूर्ण दिवस निघून जातो पण रात्र सरत नाही.
म्हणतात ना रात्र वैऱ्याची. रोज रात्री भाऊ झोपल्यावर महेश पाठच्या दरवाजातून आत यायचा. माझा भाऊ झोपला की आम्ही दोघे एकामेकांना सोबत वेळ गाळायचो आणि प्रथमच एकत्र झोपायला लागलो. त्या रात्रीपासून महेश वेडा झाला. जर शेजाऱ्यांनी त्याला पाहिले तर ही गोष्ट सगळीकडे पसरले जाईल म्हणून माझ्या भावाच्या झोपेतून जागण्यापूर्वी तो सकाळी अंधारात निघून जायचा. सकाळ उजडण्याआधी त्याला घरी जावे लागण्याचे. महेशने कामाची नाईट शिफ्ट घेतली होती. दर रात्री कामाच्या ऐवजी तो माझ्या खोलीत येत असे. एके दिवशी पाऊस खूप होता. त्याने मला रूममध्ये बोलवले. त्याच्या घरी कोणी नव्हते. कोणीतरी महेशच्या भावाला रात्री फोन करून त्याच्याच घरी बोलावले. त्याने दरवाजा ठोकला. महेश गडबडून जागा झाला. त्याने मला माळ्यावर लपवून ठेवले. सकाळी उठताच त्याचा भाऊ जेव्हा ड्युटीवर गेला, मी कशीबशी पाठच्या दरवाजाने सटकली. माझ्या वडिलांनी मला विचारले की एवढ्या रात्री कुठे होती. मी सांगितले की पावसामुळे ट्रेन बंद होत्या म्हणून मी मैत्रिणीकडे गेले. पावसाचा सीजन असल्यामुळे वडिलांनी हे मान्य केले. त्या दिवशी खरोखरच रेल्वे गाडी बंद होत्या. महेशला माझ्याबरोबर लग्न करायचे होते. माझ्याही मनात सुद्धा हेच होत. महेश म्हणाला की लवकरच तो माझ्याशी लग्न करणार आहे. एकदा तो माझा मोबाईल चेक करतो. त्यात एका मुलाचा मिसकॉल होता. महेश त्या फोनवर कॉल करतो. मला माहीतच नव्हते तो कोणाचा नंबर होता. महेशने फोन डायल केला. महेशने विचारले कोणाचा हा नंबर. तू कोण बोलतोस आहेस. तू एवढे फोन का करतोस. माझे तिच्याशी लग्न होणार आहे. दुसरा मुलगा म्हणाला लग्न करायचे असेल तर तिच्याशी करू नका असे सुचविले. तिला लग्न करायचे नाही. तिला फक्त टाइमपास करायचे होते. जर तुम्हाला खरं चित्र बघायचं असेल तर आज मी तिला लॉजमध्ये संध्याकाळी भेटण्यासाठी बोलावले आहे. मी तिच्या विरोधात पुरावा देईन. ठरल्याप्रमाणे महेश तिथे लपलेला होता हे मला माहित नव्हते. संध्याकाळी मी त्या ठिकाणावर रिक्षाने गेले. तेव्हा मी तिथे वाट पाहत होते. महेशनी माझ्या वडिलांना घटनास्थळी बोलावले होते. महेशने लग्नाला नकार दिल्यामुळेच माझ्या वडील माझ्यावर फार रागावले. ती कधीच चांगली बायको होणार नाही. फोनवरचा मित्र बोलला. मला अशा विकृत स्त्रीशी लग्न नाही करायचं. महेश बोलला. आम्ही तिघेजण उभे होतो. महेशला मी समजवण्याचा प्रयत्न केला की त्या मित्राने मला फक्त भेटायला बोलावले होते. तो आम्ही राहतो तिथेच राहतो. महेश आता काहीच ऐकण्याचा मनस्थितीत नव्हता. त्याने सरळ लग्नाला नकार दिला. ज्याने मला बोलावले होते त्याला माझा फक्त वापर करून घ्यायचा होता. त्याला मी विरोध केला. त्याचा प्रेमाचा प्रस्ताव मी नाकारला म्हणून त्याने भलत सलत सांगून आपल्यात फूट पाडली होती. महेशला सांगण्याचा मी खूप प्रयत्न केला पण तो फैल ठरला. मी फक्त ढसा रडत होते. ज्याच्यावर मी मनापासून प्रेम केले तो एका मिसकॉल मुळे माझ्या प्रेमावर संशय घेत होता. मी त्याबद्दल घोर विचार करत पडले आणि माझे वडील तिथे उभे राहिले. मला माझ्यासाठी कोण महत्वाचे आहे ठरवायचे होते. वडील की प्रेम हे निवडायचं होतं. वडिलांनी मला कधी आईची कमतरता भासू दिली नव्हती. मी खोल विचारात गढून गेले होते. पुरुषी माणसांवर प्रेम करणे हा गुन्हा आहे. तो वापरून पलटवार करायला घाबरत नाही. हे खरे ठरले. आयुष्य आपल्याला खूप काही शिकवून जाते हे मला कळले. कॉमेंट करून ही कहाणी कशी वाटली नक्की सांगा. आणि ह्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन नक्की वाजवा. थँक्स फॉर वॉचिंग.